नाशिक गोदावरी नदीत थेट सांडपाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार। नाशिकमधील गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या पाहणीत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। गोदावरी नंदिनी संगम परिसरात मलजल वाहिनीतून थेट गोदावरी नदीपात्रात गटारीचे सांडपाणी सोडले जात असल्याचे आढळले आहे। महापालिका अधिकाऱ्यांनी हे काम केवळ 3 महिन्यांपासून सुरू असल्याचे सांगितले। मात्र पर्यावरण अभ्यासक रोशन केदार यांनी गुगल अर्थच्या जुन्या एरियल फोटोंच्या आधारे केलेल्या तपासात सन 2013 किंवा त्याही आधीपासून हे सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे। टाकळी गावाजवळ 2 ठिकाणी पाईपद्वारे थेट सांडपाणी सोडले जात असून सांडपाणी वाहिनी चोकअप झाल्यामुळे असे केल्याचे स्पष्टीकरण महापालिकेने दिले आहे। मात्र नदी ही जीवनवाहिनी आहे, सांडपाणी वाहून नेण्याची यंत्रणा नाही, असे ठाम मत पर्यावरण अभ्यासकांनी मांडले आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान केल्याप्रकरणी नाशिक महानगरपालिका प्रशासनावर कठोर कारवाई करावी अशी मागणी विभागीय आयुक्त तथा समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडे देण्यात आले आहे।